श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नापूर जिल्हा संभाजीनगर। विठला पैसा आवडत नाही असा माणूस सापडत नाही महाराज। लक्ष देऊन ऐका, आदमी कब तक धन के पीछे भागता है, जब तक उसका निधन नहीं होता है तब तक धन के पीछे भागता है। माणूस आयुष्यभर धन 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 करत राहतो, पण मेल्यावर पत्रिकेवर निधन लिहावं लागतं, एवढं लक्षात ठेवा। बघा, पैसा आवडत नाही असा माणूस जवळपास सापडत नाही महाराज। एकदा लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूचा संवाद सुरू झाला, ऐकताय ना माय, ऐकते ना सर्व? लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूचा संवाद सुरू झाला। लक्ष्मी म्हणे, देवा या जगात तुमच्यापेक्षा किंमत मला जास्त आहे। काय म्हणे लक्ष्मी? या जगात तुमच्यापेक्षा किंमत मला जास्त आहे। काय म्हणे लक्ष्मी? मी म्हणून बरं आहे, नाही ती एखादी पळून गेली असती। सर्वच बाया नवऱ्याला असं म्हणतात, मी म्हणून बरं आहे, नाही ती एखादी पळून गेली असती। मग नांदली कोणती असती? तो प्रश्न अजून सुटला नाही, तो शिल्लकच आहे। लक्ष्मी म्हणे, तुमच्यापेक्षा मला जगात किंमत जास्त आहे। भगवंत म्हणले, लक्ष्मी मला बोलून दाखवू नको, मला सिद्ध करून दाखव। आणि ऐका, एक दिवस एक प्रेत यात्रा चालली होती। लक्ष्मी मातेने त्या प्रेत यात्रेवर पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली। प्रेत यात्रेवर जसा पैशाचा पाऊस पडत असताना लोकांनी पाहिला, लोकांनी प्रेताला सोडून दिलं आणि पैसे जमा करायला लागले। बोलत चला, प्रेत यात्रेवर जर पैशाचा पाऊस पडत असेल तर प्रेताला धरून कोणी राहणार आहे का हो? बोला 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 ना। नाही, जाऊ द्या प्रेत यात्रेचं, इथंच जर पैशाचा पाऊस पडायला सुरुवात झाली तर तुम्ही कीर्तन ऐकाल का? बोला ना, तुम्ही ऐकाल का नाही हा नंतरचा भाग आहे, मी करलच का नाही हा पहिला मुद्दा आहे। काय तुकाराम महाराज थोडाच आहे, सर्व माणसं पैसे जमा करायला लागले। लक्ष्मी म्हणे, देवा ही माझ्या जगातली किंमत आहे। मेलेल्या माणसाला सोडलं, लोक पैसे जमा करायला लागले, ही माझ्या जगातली किंमत आहे। भगवंत म्हणले, लक्ष्मी तुझी किंमत मला कळाली। मेलेल्या माणसाला सोडलं आणि लोक पैसे जमा करायला लागले, इथपर्यंत तुझी किंमत आहे। पण एक माणूस पैसा पाहून उठून नाही ग बसला। म्हणे कोण? जो प्रेत म्हणून पडलेला आहे, जो मरून पडलेला आहे, तो उठून पैशाच्या मागे नाही ग पळाला। लक्ष्मी म्हणे, देवा तो कसा काय पैशाच्या मागे पळणार? भगवंत म्हणले, का? लक्ष्मी म्हणे, देवा त्याच्यात रामच राहिला नाही, त्याला पैशाची किंमत काय कळणार? भगवंत म्हणले, उत्तर मिळालं असेल ना तुला, का देऊ? मी शरीरात आहे तोपर्यंत तुला कोणीतरी विचारणार आहे। शरीरातून निघून गेल्यानंतर तुझी कवडीची सुद्धा किंमत या जगात नाही। आप मर गई, डूब गई दुनिया। किती पैसे दिल्यानंतर जीवनाचा एक श्वास विकत घेता येईल? बोला। कोरोना कशाचा रोग आहे? श्वासाचाच रोग आहे ना। म्हणून वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात विकत घ्यावा लागतो महाराज। हे पैशाचं स्वरूप संत महात्म्याला माहिती होतं, म्हणून महाराज म्हणले, आम्हाला धन सुद्धा नको, मुक्ती नको, धन नको, संपदा घ्या। संपदा सोहळा ना आवडे मनाला, लागला टकळा पंढरीचा। द्यायचा असेल देवा तर मला संताचा संग द्या, संत संग देई सदा, मला सदा संताची संगत द्या। भगवंत म्हणले, तुकोबाराय या सर्व गोष्टी जर तुम्हाला मिळवायच्या असतील तर तुम्हाला गर्भवासाचं दुःख सहन करावं लागेल। तुकाराम महाराज म्हणले, देवा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास, सुखाने आम्ही गर्भवासाचं दुःख सहन करायला तयार आहे। महाराज परमार्थ गर्भवासातून सुटण्यासाठी आहे का गर्भवासात येण्यासाठी आहे? गर्भवासातून सुटण्यासाठी आहे। काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा। महाराज म्हणतात, त्या गर्भाच्या यातना का कमी आहेत का? त्या गर्भातून सुटण्यासाठी ओंकार दादा महाराज देवाकडे विनंती करतात, एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या
म्हणतात त्या दुःखापासून मला एकदा वेगळं करा. आठवीन पाय हा माझा नवस. गर्भवासातून सुटण्यासाठी परमार्थ आहे, देवाकडे विनंती करतात आणि इथं म्हणतात तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. हे कसं काय? तर ऐका, याचं कारण आहे. पुढं जर मोठं सुख दिसत असेल तर छोटं दुःख माणूस आनंदानं सहन करायला तयार होत असतो. पुढं जर मोठं सुख दिसत असेल तर छोटं दुःख माणूस आनंदानं सहन करायला तयार होतो. बोलत चला, चोरी होणं चांगलं का वाईट? बोला ना, वाईट आहे की नाही? पण मी सांगतो तुम्हाला आता बघा, चोरी होणं चांगलं कसं असतं. एका चोराने एका घरून चोरी केली आणि तिथून त्याला 10,000 रुपये मिळाले. किती? 10,000. 10,000त त्याचं समाधान झालं नाही म्हणून त्यानं दुसरं कीर्तन घेतलं. 10,000त त्याचं समाधान नाही झालं म्हणून त्यानं आणखी एक घर फोडलं बघा. पण ते घर फोडत असताना ते घर फोडलं आणि तिथून त्याला 5,000 रुपये मिळाले. पहिल्यांदा किती मिळाली होती? 10 आणि दुसऱ्या घरून 5. पण ते घर फोडत असताना काय झालं, त्या घरातल्या माणसाला जाग आली आणि त्यानं पाहिलं कोणीतरी घर फोडतंय. तो माणूस उठला आणि चोराला कळलं आता कोणीतरी उठलं. मग लवकर चोरानं तिथून जेवढ्या लवकर पळ काढता येईल तेवढ्या लवकर पळ काढला. तो माणूस उठला, पाहतो तर काय, रात्रीच कपाटात मोजून ठेवलेले 5,000 चोर घेऊन गेला. रडत बसला, आता काय करायचं. पण रडता रडता एका गाठोड्याकडे लक्ष गेलं. कशाचं गाठोडं आहे म्हणून पाहावं तर झालं असं होतं, चोरानं मागच्या घरून आणलेले 10,000 गडबडीत तिथं विसरले आणि 5 घेऊन निघून गेला. आता चोरी होणं चांगलं का वाईट? बोला बोला बोला. गेले किती हजार? 5 आणि मिळाले किती? 10. मग अशी चोरी रोज होऊ द्या ना. तुमच्या घरी नाही, माझ्या घरी. विठाला विठाला सिद्धांत आहे का? चोरी होणं वाईट आहे, पण एका चोरी मागे जर 5,000चा फायदा होत असेल तर ती सुद्धा चांगली आहे. तसं गर्भवासामध्ये येणे दुःख आहे, पण पुढं जर भक्ती करायला मिळत असेल तर ते मी आनंदानं सहन करायला तयार आहे. आणि अजून एक सांगू देवा, तू गर्भवासात घालणार आहेस ना, मग सुखाने घाल ना. बघा बरं का, एखाद्या माणसाला फाशीची जरी शिक्षा झाली तर त्याला कोणी सोडू शकतं का? बोला बोला बोला. नाही, कोणी सोडू शकत नाही तुमच्या माहितीप्रमाणे. पण माझ्या माहितीप्रमाणे त्याला एक माणूस सोडू शकतो, त्याचं नाव आहे राष्ट्रपती. राष्ट्रपतीचा स्वतंत्र अधिकार असतो, एखाद्या माणसाला फाशीपासून सुद्धा तो माणूस वाचवू शकतो. हा राष्ट्रपतीचा स्वतंत्र अधिकार आहे. तसं गर्भवासात दुःख आहे देवा, पण तू राष्ट्रपती आहे ना, तू आम्हाला दुःख होऊ देऊ नको ना, हे तुझ्या हातात आहे. म्हणून तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. असा अभंगाचा सरळ माझ्या बुद्धीप्रमाणे अर्थ आहे. विठाला विठाला. पंढरीश परमात्म्याकडे मागणी मागतात बरं का सज्जन हो. वारकरी संप्रदायाचे एक अलिखित दंड असा आहे, सप्ताहाची सुरुवात म्हणलं की नामपर अभंग असावा, मध्ये भक्ती ज्ञान वैराग्य सांगणारे अभंग असावे आणि आजच्या दिवशी मागणीपर प्रकरणातला अभंग असावा, असा एक वारकरी संप्रदायाचा अलिखित दंड आहे. याला कुठं शास्त्र आधार नाही बरं का. हाच अभंग घ्यावा असा काही शास्त्र आधार नाही, पण मोठ्यानं घालून दिलेली परंपरा आहे. त्या परंपरेला गालबोट लागू नये म्हणून हा मागणीपर प्रकरणातला अभंग मी तुमच्या समोर गायलेला आहे. माझा पहिला मुद्दा हा आहे, देवाकडं मागणं बरोबर आहे का? बरं, लक्ष देऊन ऐका बरं का. देवाकडं मागणं म्हणजे देवाची चूक काढल्याप्रमाणे आहे. भगवान पे भरोसा रखो क्योंकि भगवान आपको वो देगा जो आपके लिए अच्छा होगा, बल्कि भगवान आपको वो नहीं देगा जो आपको पसंद होगा. देव तुम्हाला ते देणार नाही का जे तुम्हाला आवडत असतं, देव तुम्हाला ते देईल का जे तुमच्यासाठी चांगलं असतं. मग देवाच्या मंदिरात कधी मागण्यासाठी जायचं नाही. ऐकताय ना? देवाच्या मंदिरात कधी मागण्यासाठी जायचं नाही. पण मंदिर भी एक गजब की जगह है. मंदिर भी एक गजब की जगह है. इधर गरीब बाहर भीख मागते हैं और आमिर अंदर भीख मागते हैं. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, बाकीच्या काल्याचा प्रसाद घ्या उद्याचा. महाराज, इथं गरीब लोक बाहेर भीक मागतात आणि श्रीमंत आत भीक मागतात, पण देवाच्या मंदिरात मागण्यासाठी कधी जायचं नाही. तुकाराम महाराज हे मागणाराच्या विरोधात बोलणारे आहेत. भिक्षापात्र अवलंबिने जळो जिने लाजीरवाने, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरीजिने धिग्गत्याचे. जो दुसऱ्याच्या समोर हात पसरतो त्याच्या जीवनाचा धिक्कार असो, असं महाराज म्हणतात. पण मागायच्या अगोदर लक्ष देऊन ऐका बरं का,
मागायच्या अगोदर समर्पण करावं लागत असतं. समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार मिळत नाही. बरं लक्ष देऊन ऐका, ज्यानं महिनाभर काम केलं त्याला महिन्याची पगार मागण्याचा काय आहे? अधिकार आहे. महिनाभर कामाचं समर्पण करावं लागतं तेव्हा पगार मागण्याचा अधिकार मिळत असतो. समर्पणाशिवाय अधिकार नाही. महिनाभर काम करणाऱ्याला पगार मागण्याचा अधिकार आहे. दिवसभर काम करणाऱ्याला रोजगार मागण्याचा अधिकार आहे. मतदानाच्या अगोदरच्या दिवशी उमेदवाराला पैसे मागणं मतदारांचा अधिकार आहे. धन्यवाद. आहे का नाही महाराज? हा, इथून देशाच्या विकासाला सुरुवात आहे. एक त्या मोदीला नाव ठेवून काय करता बाबा? हे एक मतदान केंद्रात गेलं आणि बराच वेळ त्या मशीन जवळ उभं राहिलं. त्या बूथवरचे शिक्षक म्हणले, हो किती वेळ उभं राहता, करा ना मतदान. तो म्हणे करायचंय हो, पण रात्री कोणी पाजली त्याचं नावच आठवो ना. इथून देशाच्या विकासाला सुरुवात आहे. विठाला विठाला. ते मतदान करायच्या टायमाला आपण अधर्म करतो, त्याचं दुःख 5 वर्ष आपल्याला भोगावं लागत असतं. लक्षात ठेवा. मला काय सांगायचं, कधीतरी आपण याचा विचार करणं फार गरजेचं आहे. समर्पणाशिवाय अधिकार नाही. महाराज आमच्या जीवनात सर्वस्वाचं समर्पण आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयश्यती तदहम भक्ती प्रभूत अश्नामी प्रयतात मनहा. पत्र पुष्प फल तोय, जे काय असेल ते भगवंताला आम्ही समर्पण करतो. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पो. आम्ही जीवनामध्ये जे काही कर्म करतो ते तुला अर्पण आहे. आपल्या जीवनात समर्पण थोडं आहे आणि मागणं सर्वस्वाचं आहे. भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची गोडी. महाराज म्हणतात आपल्या जीवनात भक्ती थोडी आहे आणि विषयाची गोडी जास्त आहे. पण संत महात्माच्या जीवनामध्ये सर्वस्वाचं समर्पण आहे आणि मागणं काहीच नाही. विठाला विठाला. नंतर तुकाराम महाराज देवाला म्हणले, देवा तू जरी आम्हाला मागा म्हणत असला तर आमच्या वडिलाची परंपरा मागण्याची नाही. काही मागणे बाबा काही मागणे अमानुचित अनुचित वडिलाची रीत जाणत असो. महाराज म्हणतात आमच्या वडिलाची परंपरा मागण्याची नाही. वडील या शब्दाचा अर्थ काय होतो जरा लक्ष देऊन ऐका. वडील या शब्दाचे 3 अर्थ होतात बघा. आपल्यापेक्षा वयानं जे मोठे असतात त्यांना एक वडील म्हणतात. म्हणून शाळेमध्ये प्रतिज्ञा असते, मी माझ्या वडीलधाऱ्या माणसाची मान कापीन राखीन. हे एक वडील. आपल्याला ज्यांनी जन्म दिला ते एक वडील. आणि ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात, एथ वडील जे जे करती हया नाम धर्म ठेविती. वडील म्हणजे थोरा मोठ्यांची परंपरा. आमच्या परंपरेमध्ये मागण्याची रीत नाही. पण याच्यातला काही शब्द महत्वाचा आहे. काही मागणं उचित असतं आणि काही मागणं अनुचित असतं. माय बायकोनं नवऱ्याकडे साडी मागावी हे मागणं उचित आहे का अनुचित आहे? उचित आहे. बायकोनं नवऱ्याकडे साडी मागणं उचित आहे. बायकोनं नवऱ्याकडे साडी मागावा हा तिचा अधिकार आहे. आणि नवऱ्याचं काय आहे? देणं कर्तव्य आहे. बरोबर. तुम्ही नाही देणार तर काय ग्रामपंचायत थोडीच घेऊन देणार आहे. बरोबर आहे की नाही? पण याच्यापेक्षा पुढचं सांगू, बायको अशी असावी तिनं नवऱ्याला कधीच काही मागू नये. जरा खुश व्हा. बायको अशी असावी तिनं नवऱ्याला कधीच काही मागू नये. पण नवरा असा असावा बायकोला काही मागण्याची वेळच येऊ देऊ नये. याला म्हणतात संसार. आपल्या संसारात असं नाही महाराज. आपल्या संसारात वर्षभर मजा. लग्न झालं की नवऱ्यानं बोलायचं आणि बायकोनं ऐकायचं. किती दिवस? वर्षभर. एखाद्या वर्षात एक पोरग पोरगी झाली की पॅटर्न बदलतं. मग बायकोनं बोलायचं आणि नवऱ्यानं ऐकायचं. आणखी एखादं झालं की दोघांना बोलायचं आणि गावानं ऐकायचं. संसाराचं स्वरूपच असं आहे. नवीन नवीन लग्न झालं की नवरा बायको रस्त्यानं जरी चालली तर हाताला हात धरून चालतात. किती दिवस?
वर्ष 2 वर्ष 1-2 वर्ष झाले की तो 50 फूट पुढं आणि ही 50 फूट मागे. ती म्हणते आव, हे म्हणतं बोंबलू नको चाल. ही परिस्थिती आहे महाराज. जे प्रेम आता आहे ते नंतर राहत नसतं बघा. पण एक जुनं जोडपं योगेश महाराज बाजारातून हाताला हात धरून चालला, असे म्हातारण म्हातारी, आणि एक त्यांचा मित्र आला. हा, असं म्हातारी दोघं बाजारातून हाताला हात धरून चालले आणि त्यांच्या मित्रानं पाहिलं. लक्ष द्या, त्यांच्या मित्रानं पाहिलं म्हणे का हो, काय तुमच्या नवरा बायकोचं दोघांचं प्रेम असावं म्हणे. लक्ष द्या, काय तुमच्या नवरा बायकोचं प्रेम असावं म्हणे. कसं काय? अहो एवढे वर्ष तुमच्या लग्नाला झाले म्हणे, पण अजून सुद्धा तुम्ही बाजारातून चालताना दोघं हाताला हात धरून चालता, काय तुमच्या नवरा बायकोचं प्रेम असलं पाहिजे. ते म्हातारं म्हणे प्रेम काय नाही रे, हात सोडला की दुकानात घुसती म्हणून धरून ठेवले. तो समजतो असं काही नाही. विठारा 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 ते नंतर राहत नाही महाराज, लक्षात ठेवा. चला, बायकोनं नवऱ्याकडे साडी मागणं हे उचित आहे का अनुचित आहे? बोला बोला बोला. उचित आहे, हे मागणं उचित आहे. बायकोनं नवऱ्याकडं साडी मागणं उचित आहे, पण पेरणीच्या टायमाला एकदानी मागणं नाही का, वल्ल्या फोकान हाणाय पाहिजे मग. हा, पेरणीच्या टायमाला एकदानी मागणं अनुचित आहे. काही मागणं उचित असतं, काही मागणं अनुचित असतं. बघा, लक्ष देऊन ऐका. मी पहिल्यांदा तुमच्या समोर अनुचित मागणं मांडतो, नंतर उचित मांडतो, मग अभंगाकडे येतो आणि जिथं वेळ संपल तिथं थांबतो. अनुचित मागणं कसं असतं बघा. एकाच्या घरी दारिद्र्य होतं म्हणून बायकोनं सांगितलं जा ना वनामध्ये जाऊन भगवंताचं भजन करा आणि आपल्याला देवाला प्रसन्न करून आपलं दारिद्र्य घालवा. वनात गेला, भगवान शंकराची भक्ती केली आणि 12 वर्षानंतर भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले. अनुचित मागणं कसं असतं बघा. तपे विन दैवत, तपाशिवाय दैवत नाही हा महाराज, लक्षात ठेवा. भगवान शंकर प्रसन्न झाले. भगवान शंकर हे लवकर प्रसन्न होणारं दैवत आहे. सिद्धेश्वर हे लवकर प्रसन्न होणारं दैवत आहे. म्हणतात ना, भोलानाथ से निराला कोई और नहीं, गौरीनाथ से निराला कोई और नहीं, जिनका डमरू डम डम बोले आगम निगम के भेद खोले, जिनका डमरू डम डम बोले आगम निगम के भेद खोले, ऐसा डमरू बजाने वाला, ऐसा मृदंग बजाने वाला और नहीं, भोलानाथ से निराला कोई और नहीं, गौरीनाथ से निराला कोई और नहीं. भगवान शंकर प्रसन्न झाले. वरमरोई काय मागायचंय तुला मागून घे. ती म्हणे देवा थांबा, मी जरा घरी जाऊन येतो, बायकोला विचारून येतो. भगवंत म्हणले बायकोला विचारायला जाय, 3 वर तुला देतो, 3 वरात तुझ्या बायकोला जे मागायचं ते मागायचं, विचारण माझ्याकडे. ऐका, देणारा देव होता, 3 वर होते पाहिजे ते देऊ शकतो. बघा, घरी आला आणि बायकोला म्हणे ऐकलं का, भगवान शंकर प्रसन्न झाले. बायको म्हणे मग 3 वर दिले म्हणे देवाने आपल्याला. म्हणे मग पण काय मागायचं हे काय मला कळना. बायको म्हणे गडबड करू नका, तुम्हाला अक्कल नाही. बाया हा शब्द नवऱ्याला सहज बोलतात, पण याचा काही साईड इफेक्ट होत नाही, नॉर्मल आहे. एखादा महाराज म्हणला तुमचा टाळ चुकला, हे तो टाळ आणि कीर्तन, चाललो घरी. बायको बोलल्यावर काय वाटत नाही. ती म्हणे गडबड करू नका, तुम्हाला कळत नाही. तिनं काय मागावं जरा ऐका. 3 वर होते. पहिल्या वरात बायकोनं काय मागितलं बघा. तिचं नाक जरा बसकं होतं. बाया चेपटी म्हणायच्या. तिला वाटलं एवढा चान्स आहे नाक लांबून घ्यायचा. ती म्हणे जा देवाला म्हणावं पहिल्या वरात माझ्या बायकोचं नाक लांब कर. आला देवाकडे म्हणे देवा पहिल्या वरात माझ्या बायकोचं नाक लांब करा. भगवान म्हणले तथास्तु. भगवान देत आहे तो छप्पर फाडके देत आहे. देवानं तथास्तु म्हणलं आणि जे कसाब खेड्याच्या मंडपातून नाक लांबाय सुरुवात झालं, तिकडं 40 गाव रोडला लागलं महाराज. लांबतच चाललं. देवाचं देणं कमी पडते का. घरी आल्यावर बायको म्हणे तुम्हाला अक्कल आहे का. म्हणे काय झालं. म्हणे एवढं लांब करायचं सांगत असतात का. म्हणे हे बघ तू सांगितलं लांब करायचं, मी सांगितलं लांब करायचं, माझा काय दोष आहे. 2 वर आपल्याकडे शिल्लक आहे, आता काय करायचं सांग. जा म्हणे दुसऱ्या वरात देवाला म्हणावं माझ्या बायकोचं नाक कमी कर. पुन्हा देवाकडे आला. म्हणे देवा एवढं लांब करायचं असतं होय रे. देव म्हणे तू मला सांगितलं का सेंटीमीटर मिलीमीटर किलोमीटर, मी तेवढं केलं असतं ना. तू लांब करायला सांगितलं लांब केलं, 2 वर शिल्लक आहे, आता काय करायचं सांग. म्हणे देवा माझ्या बायकोचं नाक दुसऱ्या वरात कमी करा. आता बघा भगवान म्हणले तथास्तु. कमी करायला सांगितलं पण पुन्हा चुकी केली. किती कमी कर सांगितलं नाही. जेच कमी व्हायला सुरुवात झाली होतं ते बी आज जाऊन बसलं महाराज. बोर्डच लावायचं काम पडलं. येथे नाकाची नियोजित जागा आहे. JCB फिरवल्यावानी लेव्हल झाली.
पुन्हा घरी आलं. आता तिचं नाक दबल्यामुळं ती झाली गेंगानी. तुम्हाला आता काही कळतच नाही, एवढं कमी करायचं असतं का? ते म्हणे झालं त्याला इलाज नाही, आता काय करायचं सांग. ते म्हणे त्याला म्हणा नसं होतं नसं कर, जसं होतं तसं कर. पुन्हा रघुवंशनाथम. जय जय श्री राधारमण. जय जय नवल किशोर. जय गोपीचित. जय जय नवल किशोर. जय गोपीचित्त चोर प्रभू. जय जय माखन चोर. जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तिची वंदू श्री चरण श्री गुरुची, ते नमस्कारोनी आता. हिची दान देगा देवा. करण्याची आवाज थोडी कमी करा. तुझा विसरण व्हावा गुण गायन आवडी, हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा भगवान पंढरीश परमात्म्याकडे मागणी करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. पुण्यभूमी पावन क्षेत्र कसाबखेडा या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने कैलासवासी केशवानंद सरस्वती स्वामीजी यांच्या पुण्यतिथीचा हा कार्यक्रम आमचे हरिभक्तपरायण परमार्थ प्रेमी महाराज मंडळीवर नितांत प्रेम करणारे आणि महाराज मंडळी त्यांच्यावर अंतकरणातून प्रेम करणारे योगेश दादांच्या मार्गदर्शनाने, योगेश महाराजांच्या मार्गदर्शनाने हा भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह या ठिकाणी सुरू आहे. आणि त्यानिमित्तानं इथं येण्याचा योग दादांमुळेच आला. नाही तर आज सकाळी मी होतो दहीवड मसवडच्या पुढे, तिथून इथं येणं शक्य नव्हतं बरं का, एवढ्या दूरवरचा प्रवास. पण योगेश दादा म्हटलं की कोण्या महाराष्ट्रातल्या महाराजाची नाही म्हणायची हिंमतच होत नाही, म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे. का काही दबाव म्हणून नाही, प्रेम प्रीतीचे बांधणे प्रेमामुळं बरं का, नाही तर तसे कोणाला भेट नाहीत महाराज. विठ्ठला विठ्ठला तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे. थोडासा बेस द्यायला तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे. त्यानिमित्तानं दोनही मृदंगाचार्य महाराज मंडळी, नामवंत म्हणायचं काम नाही ना, अभिषेक व सिंहस्य. सिंहाचा राज्याभिषेक करायची गरज नसते, हा जंगलचा राजा आहे, ते त्याच्या कर्तृत्वानं राजा होत असतो बरं का. म्हणून एक वाक्य बोलतो, कळलं तर बघा. सिंहासन की चिंता मत करो, किशोर महाराज, सिंहासन की चिंता मत करो, सिंह बन के चलो, जहाँ बैठोगे वहाँ सिंहासन तयार होगा. आपण सिंह होऊन चालला तर बसाल तिथं आपल्यासाठी सिंहासन तयार असतं महाराज, ते शोधण्याची गरज नाहीये. म्हणून असे इंद्रासारखे दोन्ही मृदंग वादक, इंद्रो वादी ती मृदंगम, जय जय सुखरा कीर्तने ते कुमारा, यत्राग्रे भाववक्ता सरसरचन या व्यासपुत्रो बभूव. असे इंद्रासारखे वादक, गंधर्वासारखे गायक. आता तेवढा षड्ज लावू नका, राहिलेले साऊंड ठेवा बस लक्षात ठेवा. म्हणून असे महाराष्ट्रातील नामवंत गायक हरिभक्तपरायण संगीत विशारद आमचे जिवलग मित्र ओंकार महाराज, ओंकार 2 आहे तिथं आहे की नाही, ओंकार महाराज जगताप संगीत विशारद आजच ज्यांचं आगमन झालं. अतिशय गोड संजय महाराज हजारे. माझ्याबरोबर आलेले संगीत विशारद आमचे परम मित्र गणेश महाराज सावळे, संगीत विशारद हरिभक्तपरायण संतोष महाराज सावळे संबळे, संतोष महाराज संभळे, हरिभक्तपरायण किशोर महाराजजी दिवटे, उपस्थित बरीचशी महाराज मंडळी, सिद्धू महाराज आहेत, हरिभक्तपरायण समाधान महाराज आहेत, युवा कीर्तनकार सिद्धेश्वर महाराज, युवा कीर्तनकार कृष्णा महाराज, माझे परम मित्र युवा कीर्तनकार विठ्ठल महाराज, आदी करून सर्व महाराज मंडळी, प्रल्हाद दादा आहेत, मामा आहेत, शरद भाऊ आहेत, दादा आहेत, आदी करून समाधान महाराज, सर्वच महाराज मंडळी, सर्वांना धन्यवाद. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला विठ्ठला अभंग तुकोबा
तुकारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याकडे मागणी मागतात. हेची दान देगा देवा. सोपा सोपा अभंग आहे, पाटे सर्वांच्या आहे. हेची दान देगा देवा. देवा तुला मला द्यायचं असेल तर हेच दान दे. कोणतं दान दे? तुझा विसर न व्हावा. जीवनामध्ये मला तुझा विसर पडला नाही पाहिजे, हे दान तू मला दे. आणि हे दान जर तू मला दिलंस तर मी काय करेल? गुण गाईन. तुझ्या गुणाचं गुणानुवाद गाईल. कसे? आवडीने. आपण गातो कसे? सवडीने. थोडासा फरक आहे. आवडीने तुझ्या गुणाचं गुणानुवाद गाईल. याच्यापेक्षा मला दुसरं काही मिळवायचं नाही, जोडायचं नाही, प्राप्त करायचं नाही. हेची माझी सर्व जोडी. भगवंत म्हणले तुकोबाराय दुसरं काहीतरी मागा. मुक्ती मागा, धन मागा, संपदा मागा. तुकाराम महाराज म्हणले देवा मला ते लागत नाही. न लगे मला ते लागत नाही. मुक्ती नको. आपला परमार्थ जो चालला तो मुक्ती मिळवण्यासाठी चाललेला आहे. आणि महाराज म्हणतात मला मुक्ती पाहिजेत नाही का? तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मेळी. म्हणून आम्हाला मुक्ती नको. न लगे मुक्ती धन. पैसा घ्या. महाराज म्हणले पैसा सुद्धा नको का? द्रव्याच्या मागे कळी काळाचा लाग. म्हणून या संग खोटा त्याचा. असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आपलं नाही. श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर, कसाबखेडा, तालुका रत्नापूर, जिल्हा संभाजीनगर.